दौंड तालुक्यातील लिंगाळी येथे माझं गाव आरोग्य संपन्न गाव या संकल्पनेतून तेज फाउंडेशन, पुणे रात्री संस्था आणि प्राथमिक आरोग्य केंद्र कुरकुंभ यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालाय। शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी आणि उपचाराचा लाभही घेतला। यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे म्हणाले की पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने धुरंधर आजारासाठी लाभार्थ्यांना 25,000 रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे। पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभही घ्यावा। या प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य साहेबराव पोळ, प्रशासक सरपंच सुनील जगदाळे, सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब लोंढे, आजूमाजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे आजूमाजी संचालक, अंगणवाडी सेविका तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिबिरामध्ये विविध आजारांबाबत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी अनेक मान्यवर डॉक्टरांनी उपस्थित राहून नागरिकांना तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। मित्रांनो, जिल्हा परिषदेची जी काही प्रशासकीय काळ होता तो जवळपास 4-4.5 वर्षाचा होता। त्यानंतर आमच्यासारखे माझ्यासारखे साहेबांसारखे प्रतिनिधी निवडून गेलो आम्ही, आणि निवडून गेल्यानंतर आम्ही काही निर्णय घेतले आरोग्याच्या दृष्टिकोनातून। आता पूर्वी कसं होतं, बऱ्याच लोकांना फार कमी माहिती आहे की एखादा दुर्धर आजार झाला तर पुणे जिल्हा परिषदेनं त्याला रोग अशी मदत मिळायची। रोग म्हणण्यापेक्षा त्या हॉस्पिटलच्या नावे तो चेक जायचा। दुर्धर आजारासाठी जायचा, तो साधारण 15,000 रुपये होता। तो आम्ही वाढवून जवळपास 25,000 रुपयाची एक सानुग्रह अनुदान म्हणा किंवा एखादा अनुदान म्हणा, अशा प्रकारची मदत आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे। आणि येत्या काळामध्ये जर आपल्याला तशी मदत लागली तर त्याप्रमाणे आपल्या जे नियम अटी आहेत त्या नियम अटीप्रमाणे आपण अर्ज केला तर आपल्याला जवळपास 25,000 रुपयाची मदत शासनाकडनं त्या ठिकाणी मिळणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आता जसं डॉक्टर जस यांनी सांगितलं किंवा कॅन्सर सारखा दुर्धर आजार निश्चितच ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये अतिशय पसरत चाललेला आहे, वेगाने पसरत चाललेला आहे। मॅडम, आपण याच्यावरचे उपाय सांगितले, पण माझी अशी आपल्याला विनंती राहील डॉक्टर गावडे की पुढच्या वेळेस आपण ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारची शिबिरं घेणार आहे तर याला प्रतिबंध कसा करता येईल याविषयी सुद्धा जरासं प्रबोधन झालं पाहिजे। कारण आजकाल आपण पाहतो, आपण ज्या आपली दैनिक आरंभ पर्वकरिता राजेंद्र सोनवलकर, दौंड तालुका, पुणे। आरंभ पर्व न्यूज, आरंभ एका नव्या पर्वाचा।